पण निंदा नालस्ती सहन करावीच लागली. गुरु अशीही परीक्षा पाहतात, पण शेवटी जवळ करून कुठच्या कुठे पोहोचवतात. म्हणजे मगाशी आपण जे वाक्य बघितलं, अरे सोनं तर अजून लांब आहे. मग महाराजांनी त्या सोन्याजवळ ह्या दोघांना सहज पोहोचवलं. आणि या पेढीवर चढून तर बघ. मग पुंडलिक भोकऱ्याची निष्ठा पण त्यांनी तशीच बघितली, बायजाबाईची पण तशीच बघितली, पेढीवर चढून तर बघ. ही वाक्य इथे पण लागू पडतात. ही वाक्य जी महाराजांनी उच्चारली आहेत ती. आता दुसरी कथा 18व्या अध्यायातली आपण ऐकूया, की समर्थ सद्गुरू आपल्या शिष्याला, आपल्या अनुयायाला कसं तारतात याची ही कथा आहे. तर भाऊ राजाराम कवर डॉक्टर, आपण ज्याची कथा त्यांची बघितली, तर त्यांची खामगावावरती दवाखान्याचा सर्वाधिकारी म्हणजे हॉस्पिटलचा प्रमुख म्हणून तिथे खामगावामध्ये नियुक्ती झालेली होती. आणि यांचं घर तर ते अकोल्यामध्ये होतं. त्या अकोल्यामध्ये भाऊ कवरांचा मोठा बंगला होता. त्यांच्या वडिलांचं पेढीचा, सोनारकीचा व्यवसाय होता. त्यांचे मोठे बंधू त्या पेढीजात व्यवसायामध्ये सहाय्य करत होते, हेही आपण पाहिलं. आणि ह्या भाऊ कवरांना आणि त्यांच्या बंधूंना त्यांच्या लहानपणीच मातृवियोग सहन करावा लागला. पण त्यांच्या वडिलांनी त्यांचं संगोपन ह्या दोन्ही भावंडांचं उत्तमरित्या केलं, अत्युत्तमरित्या केलं. तर आता हे कवर डॉक्टर यांची निष्ठा महाराजांवरती होती. ते सिव्हिल सर्जनची कथा आपण ह्या कवर डॉक्टरांच्या संदर्भात ऐकलेली आहे. तर खामगावाला ते दवाखान्याचे अधिकारी म्हणून होते. त्यांना एकदा दुर्धर असा फोड झाला शरीरावर. मग मोठ्या मोठ्या डॉक्टरांना औषध पाणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. वास्तविक हे स्वतः डॉक्टर होते, पण त्यांनाही या गोष्टीचा थांग पत्ता लागेना की हा फोड दुर्धर झालेला आहे, तो नेमका कसला आहे. आणि तो फोड बरा होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढायलाच लागला. मग साधं औषध पाणी झालं. आता हे ॲलोपॅथीचे पाईक त्या पंथावरती चालणारे, त्या काळची ॲलोपॅथी म्हणजे ते एमबीबीएस डॉक्टर असतील किंवा त्यावेळची जी इंग्रजांनी डॉक्टरकीला दिलेली पदवी होती ती असेल त्यांच्याकडे, पण ते डॉक्टर होते. मग आता ही ॲलोपॅथीची औषधं वापरून झाली, झाडपाल्याची औषधं झाली, आयुर्वेदिक काढे, चूर्ण सगळं पोटात जात आहे, ॲलोपॅथीची औषधं पोटात जात आहेत. आणखीन कोणी जे सांगेल ते, मग आजीबाईच्या बटव्यातली औषधं, सगळं काही झालं. पण तो फोड काही बरा होईना. दुर्धर असा तो फोड होता. त्याला दुर्धर हा शब्द दासगणू महाराजांनी वापरलेला आहे ती कथा सांगतात. मग तो फोड बराच होईना. आणि आता सगळ्यांना काळजी पडली की अरे हे काय आहे हे अघटित. मग बुलढाणा, अकोला, उमरावती इथून मोठे मोठे डॉक्टर आणले, की जे खरंच निष्णात आहे. मग त्या काळचे ते इंग्रज डॉक्टर होते. ते सिव्हिल सर्जन पण आले, सगळ्यांनी उपाय केले, पण कसलाही उपाय त्या फोडासाठी लागू पडेना. मग लोकांनी असं ठरवलं की आता डॉक्टरांना सांगावं, निदान ही शस्त्रक्रिया करून तरी ते तो कापून टाका. तर शस्त्रक्रिया सुद्धा केली त्या फोडावरती, त्या काळात जशी काय होत होती तशी. तरी सुद्धा तो फोड त्या शस्त्रक्रियेने सुद्धा बरा झाला नाही. मग दासगणू महाराज म्हणतात की विविध औषधे केली, नाना पोटीसे बांधली. पोटीस बांधतात बघा, की गळवाला किंवा त्या फोडाला पोटीस म्हणजे तो पिकून, ते बांधल्यानंतर ते पिकून तो फोड फुटून जावा अशासाठी ते पोटीस. मग तो कणकेचा लेप असतो, कधी कापडामध्ये काही घालून औषधी त्याचा लेप असतो, किंवा ते बांधून ठेवलेलं असतं, त्याला पोटीस म्हणतात. की ते फोड फुटावा म्हणून, तसं आहे, तो फोड फुटून जावा. पण त्याचाही उपयोग झाला नाही. शस्त्रक्रिया करूनही काही झालं नाही. जिथे शस्त्रक्रिया केली तिथेच तो पुन्हा वाढायला लागला. आता हे नेमकं काय आहे. मग त्या कवर डॉक्टरांचे जे वडील होते आणि मोठे बंधू, त्यांना तर प्रचंड धाक पडला या दुखण्याचा, की अरे हा, वडिलांना असं वाटलं हा आई वेगळा पोरगा आपण वाढवला, एवढा मोठा डॉक्टर झालाय, आणि आज ह्या डॉक्टर वरती हे कसं संकट आलं.
त्यांना धाक पडला या दुखण्याचा, कारण कुठलाच काही उपाय त्या दुखण्यावरती चालेना. आणि मग भाऊ कवर सुद्धा, म्हणजे हे डॉक्टर ज्यांना तो फोड झालेला आहे, ते सुद्धा इतके काही चिंताग्रस्त झाले की अरे हे कसलं अघटित आहे, हे काय आहे. आणि ती व्याधी बरीच होईना म्हटल्यानंतर करावं काय हा त्यांना प्रश्न पडला. त्यांचं शरीर अतिशय तळमळ तळमळ करत होतं, कारण ती व्याधी, त्याचं जे ठुसठुसणं होतं त्या फोडाचं, ते अवघ्या शरीरभर पसरलेलं होतं. नको झालं होतं त्यांना की अरे कसं आहे हे, म्हणजे ते अक्षरशः आडवे पडले तरी तळमळत तळमळत आडवे पडत होते. मग त्याच्या त्या फोडामुळे ज्वर चढला, ताप यायचा, ताप उतरायचा, अशक्तपणा खूप आला अंगाला, अन्न पाणी रुचेना, गोड लागेना. आणि आता काय करावं. शेवटी हे सगळ्या यातनातनं गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आता आठवावे सद्गुरु पाय, या विण दुसरा नाही उपाय. तेव्हा त्यांनी गजानन महाराजांचा पडल्या पडल्या आपल्या शय्येवरून धावा करायला सुरुवात केली की देवा, तू देव आहेस माझा, तर मला ह्या व्याधीतून मोकळा कर. मला का बरं या व्याधीमध्ये तू अजूनही अडकवून ठेवलेला आहेस. तर ही धावा त्यांचा सुरू झाला. पडल्या पडल्या ते अनन्य भावानी धावा सुरू करतायत. दुखणं विसरून त्यांच्या चित्तवृत्ती महाराजांच्या चरणापाशी गुंतवतायत. महाराज शेगाव मध्ये आहेत, हे अकोल्यामध्ये आहेत. आणि धावा चाललंय की धाव धाव सद्गुरुनाथ, मला ह्या सगळ्यातनं वाचवा. आणि मग असं झालं की तो दिवस तसाच गेला. मनामध्ये अनन्यसाधारण भाव उचंबळून आलेत की ह्या सगळ्या दुखण्याला आता त्राता एकच, डॉक्टर एकच, वैद्य एकच, वैदू एकच, तो म्हणजे माझे गजानन महाराज. मग रात्र झाली, सगळीकडे काळोखाचं साम्राज्य पसरलेलं आहे. अशा वेळेला रात्री 1:30चा सुमार असेल, लांब वरून त्यांना, ते त्यांच्या बंगल्यामध्ये पुढच्याच भागामध्ये, बंगल्याच्या पुढच्या तिथे ते कॉट वरती झोपलेले आहेत. डॉक्टर कवर झोप लागतच नाही. तर त्यांना लांबून, म्हणजे कानावर आवाज आला की बैलाच्या गळ्यातल्या घुंगूर माळा वाजतायत, खुळ 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 खुळ, एका तालामध्ये बैलगाडी येते असा त्यांना तो आवाज ऐकू आला. आता कोणाची बरं एवढ्या रात्री बैलगाडी येते. आणि तो इतका दुडक्या चालीने ती गाडी चालत होती, याचा अर्थ ती फार मोठी बैलगाडी नसावी, तो छकडा असावा. छकडा म्हणजे छोट्या आकाराची बैलगाडी. तर ती, त्याला छकडा म्हणतात, काही ठिकाणी दमणी म्हणतात. तर ती दमणी असावी असा अंदाज त्यांनी बांधला, कारण त्या पद्धतीने तो आवाज येत होता. आणि मग तो जवळ आवाज यायला लागला आणि मग त्यांना असं दिसलं, कारण बाहेर कुठेतरी काहीतरी छोटे दिवे वगैरे असतील, म्हणजे तेलाचे दिवे, इलेक्ट्रिकची सोय नव्हती त्यावेळेला, लाईटची सोय नव्हती. तर त्या अंधुकच्या प्रकाशामध्ये त्यांना दिसलं की आपल्या बंगल्याच्या दारापुढे एक दमणी येऊन उभी राहिली, म्हणजे तो छकडा, जिला तट्ट्या लावून आच्छादलेला आहे. आणि त्या तट्ट्याच्या माग पुढं, म्हणजे दमणीच्या पुढच्या बाजूला जिथे बैल आहेत आणि जी मागची बाजू जिथून खाली उतरायचंय दमणीतून, तिथे पडदे सोडलेले आहेत. आता त्या काळी असं होतं, ज्यांच्याजवळ दमणी होती तिथे मोटार गाडी तर नव्हती कोणाकडे, त्या दमण्या सुद्धा अतिशय सुंदररित्या रंगवलेल्या, डेकोरेट केलेल्या असायच्या. त्या पद्धतीने ही अत्यंत उत्तम सजवलेली अशी ती दमणी होती. आणि ते पाहतात आपल्या शय्येवरती पडून की ही आपल्या दारामध्ये दमणी उभी राहिली. त्या दमणीमधून कोणीतरी खाली उतरलं, एवढं त्यांना कळलं. आणि त्या माणसाने, जो खाली उतरलाय दमणीतनं, त्यांनी यांच्या बंगल्याचं दार ठोठवायला सुरुवात केली. आता यांना तर तिथून खाली उतरणं अशक्य होतं, कारण व्याधीग्रस्त होते. मग त्यांचे मोठे बंधू जागे झाले आणि त्यांना असं वाटलं की कोण आता ह्या एवढ्या रात्रीच्या किर्र अशा अंधाऱ्या प्रहरी आपल्या बंगल्याचं दार कोण ठोठावते. ते बघण्यासाठी ते बंधू त्या दरवाजापाशी आले आणि त्यांनी ते दार उघडलं. तर तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की एक ब्राह्मण मनुष्य, तेजस्वी ब्राह्मण आहे,
तो आपल्या दारामध्ये उभा आहे. तर बंधूंनी त्यांना विचारलं की अहो आपण कोण? ही दमणी घेऊन आलेला दिसता आहात आपण, कुठून आलात? आणि आमच्या घरी आत्ता या एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेला यायचं कारण काय? तर तेव्हा त्या माणसानी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं डॉक्टरांच्या बंधूंच्या आणि त्यांना सांगितलं की भाऊ कौराला जो फोड झालेला आहे त्या फोडाला लावण्यासाठी औषध घेऊन मी शेगावहून आलेलो आहे. तर शेगावामधून माझ्या हस्ते हा अंगारा आणि हे तीर्थ देण्यात आलेला आहे, ते मी तुमच्या दारामध्ये घेऊन आलेलो आहे. हे तीर्थ घ्या, हा अंगारा घ्या. अंगाऱ्याचं काय करायचं? तर तो जो फोड दुर्धर झालेला आहे त्याला त्या अंगाऱ्याचं लेपन करायचं आणि तीर्थ जे दिलेलं आहे ते पोटामध्ये औषध म्हणून घ्यायचं, ते प्यायचं तीर्थ. हे घ्या असं म्हणून घाईघाईने डॉक्टरांच्या बंधूंच्या हातात त्यांनी त्या दोन वस्तू ठेवल्या आणि तडक ते दमणीमध्ये तो ब्राह्मण जाऊन बसला आणि काही काळाच्या आत जशी आली तशाच वेगाने ती दमणी निघून गेली. आणि ती गेल्यानंतर मग त्यांच्याकडे जी गडी माणसं होती, तर बंगला आहे, नोकर चाकर असणारच, कारण पिढीजात श्रीमंत व्यक्ती आहे. तर त्यातल्या ज्या राखणे असायचे, ज्यांना रामोशी म्हणत असत किंवा राखणे म्हणत असत, त्यातल्या त्यांनी काही जणांना पिटाळलं की अरे ती कुठे गेली दमडी बघा तरी, कुठे जाऊन थांबते ते बघा तरी, कारण ही मंडळी धावण्यामध्ये पटाईत असायची. जे पहारेकरी त्या काळी असायचे ते, त्यांच्याकडे कुऱ्हाड, बर्ची, भाला अशी शस्त्र असायची. कारण चोराचिलटांचं भय असायचं, त्यामुळे प्रत्येक श्रीमंतांच्या घरी ही अशी सिक्युरिटी फौज बाळगलेली असायची. तर ती मंडळी खांद्यावरती घोंगडं टाकून धावत सुटली की कुठे चालली ही दमणी. पण धावता धावता त्यांना असं लक्षात आलं की ती दिसतीये आणि एका क्षणामध्ये ती नाहीशी झाली दमणी. म्हणजे धावायचं कोणासाठी, कुठला पाठलाग करायचा, कोण आहे त्या दमणीमध्ये त्याला अडवून विचारायचं, हे काही करायची गरजच पडली नाही, कारण ती दमडी जशी आली तशी गेली, ती अदृश्य पण झाली. बराच तपास केला पण कुठेही काही धागा दोरा सापडला नाही. आणि मग काय झालं की मग डॉक्टरांच्या बंधूंनी मग काळ वेळ बघितली नाही, मध्यरात्र आहे का, मग आता उजाड तर सकाळी बघू, तेव्हा भस्म ते अंगारा आहे तो लावू. त्यांनी त्याच क्षणी तत्क्षणी त्या अंगारा त्या फोडाला त्यांनी नीट सगळ्याकडे चोळून लावला आणि ते तीर्थ होतं ते भाऊंच्या तोंडामध्ये घातलं. आणि मग असं झालं की एक प्रहरानंतर त्या अंगाऱ्याचा प्रभाव एवढा काही झाला की तो फोड आपोआप फुटला आणि त्याच्यामधनं इतका काही पू व्हायला सुरुवात झाली, नासलेलं रक्त, पू. आणि मग ते सगळं निचरा झाल्यानंतर शुद्ध रक्त त्याच्यातनं यायला लागलं. आणि मग काय झालं की रोजच तो अंगारा लावणं सुरू झालं आणि हलके हलके तो फोड, ती जागा, ती जखम बरी व्हायला सुरुवात झाली. जो दुर्धर होता तो सुकर झालं सगळं आणि ती जखम बरी झाली. आणि मग हळूहळू भाऊ कौरांच्या अंगामध्ये, डॉक्टर कौरांच्या अंगात शक्ती यायला लागली, की आता अन्न पाणी जायला लागलं पोटामध्ये. तीर्थाचा प्रभाव आहे, अंगाऱ्याचा प्रभाव आहे. आणि मग जेव्हा ते पूर्ववत झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा अंगारा आणि हे तीर्थ हे दुसरं तिसरं कोणी पाठवलेलं नाही, हे माझ्या सद्गुरु माऊली गजानन महाराजांनी पाठवलेला आहे. आणि तो जो ब्राह्मण त्या दमणीमधून उतरला तो दुसरा तिसरा कोणी नाही, ती माझी सद्गुरु माऊलीच होती. ती त्या रूपाने माझ्या दारामध्ये येऊन ती औषधी देऊन गेली. ही भावना इतकी काही दृढ झाली की तो फोड बरा झाल्यानंतर ते शेगावामध्ये महाराजांच्या दर्शनाला गेले. आता दर्शनाला कवर गेल्यानंतर महाराज चटकन त्यांच्याकडे बघून म्हणाले की अरे, माझ्या गाडी बैलांना तू नुसता चारा सुद्धा दिला नाहीस, चारा पाणी तर सोडूनच दे, त्यांना विचारलं सुद्धा नाहीस. असं जेव्हा महाराज त्यांना म्हणाले तेव्हा कौरांची खात्री पटली की त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन
आणि मग ते तारण्यासाठी मला आलेले आहेत. मग गुरु माऊली शेगावहून अकोल्याला दमणी घेऊन आली तीर्थांगारा देव. मग ह्या व्याधीच्या निमित्ताने कवर डॉक्टर कवरांनी शेगावामध्ये भरपूर अन्नदान केलं. खूप काही दानधर्म केला. महाराज तर होतेच आसनावरती बसलेले. व महाराजांशीही त्यांचा सुखसंवाद झाला आणि महाराजांची कृपा यांच्या घराण्यावर होतीच, कारण यांचे वडीलच महाराजांचे भक्त होते, मोठे बंधू होते आणि हे तर होतेच होते अनन्यसाधारण भक्त. यांच्या भाकरी भाजीवरती कसं महाराजांचं चित्त गुंतलं होतं त्याची ही कथा आपण बघितली, की त्यांची 12ची गाडी चुकली, 3च्या गाडीने ते जेव्हा मठामध्ये आले महाराजांना भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन, तेव्हा तो योगी राणा न करता भोजना बैसला होता आसनी. पक्वान्नाची अतोनात ताटे होती मठात, ती पक्वान्नारी परिप्लुत, अशी ती ताटं होती ना. ती नैवेद्याची अतोनात ताटं होती. बाळाभाऊ म्हणत होता, अहो खा ही. ते म्हणाले, नाही, माझं भोजन आज 4थ्या प्रहरी होणार आहे, थांबायचं तर थांबा, नाहीतर तुमच्या नैवेद्याची मला पर्वा नाही. महाराजांनी सांगितलं. पण कवरांनी जेव्हा घेऊन आले तो डबा त्यांच्यासाठी, तेव्हा बाळाभाऊ म्हणाले, काय आणलंय जेवायला बघू तरी. तर मग 2 भाकऱ्या, आंबाडीची भाजी, पिठलं, कांदा, हिरव्या मिरच्या, असं जेवण पंचपक्वान्नांची ताटं बाजूला सारून महाराजांनी ग्रहण केलं. तेव्हा लोक म्हणाले की महाराजांचे चित्त आमच्या पक्वान्नावरती नाही तर कवराच्या भाकरीवरती गुंतलं होतं. म्हणजेच इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, कृपा कशा पद्धतीने सद्गुरू करत असतात. ते हे कवर डॉक्टरांची आणखीन ही कथा आणखीन पुढच्या अध्यायात येणार आहे. कारण कवर डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये महाराजांचं जे काही एकंदरच येणं झालं, जे काही वास्तव्य झालं असं आपण म्हणू, महाराज देहात असेपर्यंत, देह सोडल्यानंतर सुद्धा सद्गुरूंचं वास्तव्य आयुष्यामध्ये व्हावं लागतं. त्याशिवाय आयुष्याला अर्थच मुळी प्राप्त होत नाही. म्हणूनच महाराज जेव्हा म्हणाले ना की अरे सोनं तर अजून लांब आहे, आता त्याचा विचार कशाला करतो बाबा, पण इथे कवरांसारखे शिष्य आहेत, बंकटलाल आहे, हरी पाटील आहे, भास्कर पाटील आहे, पितांबर शिंपी आहे, भाऊ राजाराम कवर आहे, त्याच्यानंतर झामसिंग राजपूत आहे, पुंडलिक भोकरे आहे, बायजाबाई आहे, काशीनाथ पंत आहेत, अनेक लोक आहेत. या सगळ्यांवरती महाराजांची अनन्य साधारण प्रीती होती आणि या सगळ्या लोकांची महाराजांवरती अनन्य साधारण भक्ती होती. परस्परे प्रीतीची नव्हाळी जडलेली होती सद्गुरू आणि शिष्यांमध्ये. म्हणूनच ही सगळी मंडळी उतरून गेली. त्यातली अनेक मंडळी संत पदाला पोचली. बाळाभाऊला, भास्कराला महाराजांनी मोक्षपदाचे अधिकारी याच जन्मात करून ठेवलेले आहे. मग अनेकांना सिद्धी पण प्राप्त करून दिल्या महाराजांनी. पण अनेकांना असं वाटलं की महाराज तुमच्यासारखी सिद्धी आमच्या जवळ असताना तुम्ही ज्या सिद्धी प्रदान केलेल्या आहेत त्याचा त्याचा आम्हाला काय उपयोग आहे. आणि मग ह्या ज्या निष्ठा होत्या महाराजांच्या, तर महाराज मग त्यांना तारक कसे होते हे सगळं आपण जेव्हा पाहिलं ते ह्या भाऊ कवरांच्या हकीकतीवरून आपल्याला लक्षात येतं. या 18व्या अध्यायामधल्या 2 कथा आपण ऐकल्या, बायजाबाईची, मुंडगावातल्या बायजाबाईची आणि भाऊ राजाराम कवर डॉक्टरांच्या दुर्धर फोडाची. अजूनही काही कथा 18व्या अध्यायामध्ये आहेत, त्याही फार सुंदर आहेत. तर आता त्या कथेच चंचू प्रवेश आपण करूया की महाराज आषाढी वारीला पांडुरंगाला भेटायला पंढरीला निघालेले आहेत. हरी पाटील, बापूना काळे, जगू आबा आणि इतर 5-50 माणसं त्यांच्या बरोबर निघालेली आहेत. बघा, महाराज शेगावातून
आषाढीच्या वारीला पंढरपूरला विठ्ठलाला पांडुरंगाला भेटायला निघालेले आहेत. हा चंचुप्रवेश आहे कथेचा. ह्यानंतर काय कथानक घडलं ते अतिशय रोचक आहे. पंढरपुरात नेमकं काय झालं ते तर फारच रोचक आहे. ते ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे की आपण किती पामर आहोत, पण आपण किती भाग्यवान सुद्धा आहोत की आपल्याला हे चरित्र ऐकायला मिळतंय. आपल्याला दासगणूंच्या मुळे या चरित्राचा लाभ होतोय आणि त्या चरित्रामधल्या ज्या अनंत कथा आहेत, अनंत दाखले आहेत, अनंत चमत्कार आहेत, ते अनुभवण्याची आपल्याला संधी मिळते. निदान वाचनातनं तरी अनुभवतोय आपण. प्रत्यक्ष त्या काळात आपण होतो न होतो आपल्याला माहित नाही या सगळ्या गोष्टी. मग आता महाराज पंढरपूरला निघालेत. काय झालं पंढरपुरात ती कथा आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत जय गजानन. जय